हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि मी आज बनवणार आहे कांद्याचं तेल। कांदा टाकून माझे गेल्या वर्षापासून केस खूप गळत होते, त्याच्यामुळे मी वेगळे रेमेडीज करून पाहते केसांसाठी। तर हे कांद्याचं तेल खूप फायदेशीर असतं केसांसाठी। तर मी कांदा बारीक 2 कांदे घेतलेत आणि हे तेल मी थोडंसंच बनवणार आहे, एक 8-10 दिवसापुरतंच। तर 2 कांदे घेतलेत छोटेसे आणि माझ्याकडे लोखंडी कढई आहे। ही लोखंडी कढईमध्ये बनवणार आहे मी, ते लोह उतरतं त्या तेलामध्ये। तर मी कांदा मिक्सरमधून बारीक करून घेतलेत 2 आणि मी साधं खोबरेचं तेल वापरणार आहे, एकदम साधं प्युअर खोबरेचं तेल वापरणार आहे मी। कांदा बारीक करून घेतलाय मी मिक्सरमधून, आणि तुम्ही कट पण करून घेऊ शकता बारीक एकदम चॉपरमध्ये। तर आपण कढई गरम करून घेतली, तर त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे। तेल थोडंसं गरम झालं का कांदा टाकून घ्यायचा आहे त्याच्यात। पांढरा कांदा घेतला तरी चालेल। हा कढीपत्ता आहे, सुकवलेला आहे, पूर्ण पाणी काढलंय त्याच्यातलं। आणि याच्यात तुम्ही जास्वंदाची पानं, मेथी किंवा जास्वंदाची फुलंही टाकू शकता। आणि हे तेल खूप जास्त दिवस चालेल एवढं नाही करायचं आपल्याला, थोडंसंच करायचं आहे, कारण जास्त दिवस राहिलं तर पाण्याचा अंश असतो त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्त्याच्या पानामध्ये, तर ते तेल खराब होण्याची शक्यता असते। आपल्याला थोडं करून असं करून घ्यायचंय। 15 दिवसाचं केलं तरी चालेल। हे बघा, आता कांद्याने पूर्ण कलर सोडलाय, गुलाबी रंगाचा झालाय कांदा, पूर्ण अर्क सोडलाय तेलामध्ये। आणि कढीपत्त्याची पानं पण चांगली शिजले गेली आहेत मध्ये। कढीपत्ता केसांसाठी खूप चांगला असतो। आणि हे बघा, तेल पूर्ण कमी झाले, एकदम आटून त्याच्यात जाऊन बसले कांद्याच्या भागामध्ये। तर आपल्याला गाळून आणि राहिलेलं सुती कपड्यामध्ये पिळून घ्यावं लागेल। आपण गाळणी घेतली, गाळणीने गाळून घ्यायचंय। एकदम थोडं टाकलं होतं मी तेल, जास्त नव्हतं टाकलं। तर याच्यातलं तेल निघायला बराच वेळ लागेल, तर आपल्याला एक सुती कापड घ्यायचा आहे, रुमाल घेतला तरी चालेल। आणि या तेलाने आपल्याला 8 दिवसातून एकदा चांगली मालिश करून रात्रभर ठेवायचे डोक्याला, आणि सकाळी केस धुवून काढायचे। खूप छान रिझल्ट आहे। तर असं तेल काढून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी सुती कपडा घेतलाय, जुना रुमाल होता माझ्याकडे, आणि त्याच्यातले हे असं काढून घ्यायचे सगळं। कढीपत्त्याची पानं कडक झालेत तर चुरचुर वाजतेत, आणि कढीपत्ता आणि कांदा पूर्ण तळला गेलाय मध्ये, आणि वास पण यायला लागलाय मस्त खमंग। आणि हे सगळं तेल काढून घ्यायचं आता याच्यातलं पिळून। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, करून बघा। हे तेल 100% प्रभावी आहे। माझे केस खूप छान झालेत, मी वापर करते याचा, नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। गेलेले केस पण नवीन केस उगवतात। माझ्या केसाला गेल्या वर्षी टक्कल पडलं होतं, या तेलाच्या वापराने नवीन केस आलेत आणि चांगली झाली हेअर ग्रोथ। हे बघा, तयार झालंय आता। असं थोडं करून आपल्याला लावून घ्यायचंय केसांना, पूर्ण केसांच्या मुळाशी लावायचंय आणि मसाज करायचंय। एक 5 मिनिट हलक्या हाताने मसाज करायचंय। माझ्या केसात अजून कुठं टक्कल आहेत थोडे, तर त्या ठिकाणी केस आलेत। मी खूप सारं तेल लावते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। दाट केसांसाठी पहा, छान झाले दाट। धन्यवाद।